नमस्कार. अ, मी शेखर मुंदडा, महा एनजीओ फेडरेशनच्या संस्थापक या नात्याने आज मी सर्वांचं स्वागत करतोय. आज आपलं महा एनजीओ फेडरेशन याला 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणजे आपण आपला दिवस हा 15 ऑगस्ट हा आपला फाउंडेशन डे आहे आणि 15 ऑगस्ट 2017ला आपण या महा एनजीओ फेडरेशनची स्थापना केली होती. महा एनजीओ फेडरेशन मध्ये मागच्या 3 वर्षामध्ये जवळजवळ 1500 एनजीओ आपल्याला महाराष्ट्रामध्ये जुडल्यात आणि आपण काम करत चाललेलो आहे, सेवेचं काम करत चाललेलो आहे. आणि महा एनजीओ फेडरेशनचा उद्देश खूप खूप सोपा आहे की ज्या एनजीओ आहेत महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या एनजीओ असतात, ज्यांना कुठल्याही प्रकारची मदत लागली तर महा एनजीओ फेडरेशन त्याच्या बरोबर उभं राहून त्यांना कसं सपोर्ट करता येईल या बेसवर आपण काम करतो. मला खूप आनंद होतो की आज भारतामध्ये आपलं फेडरेशन असं पहिलं फेडरेशन आहे की जिथे आपण मागच्या 3 वर्षामध्ये अतिशय सक्सेसफुली हे रन केलेलं आहे. आज आपण बघतो की एनजीओ मध्ये पण खूप इश्यूज असतात एकत्र येऊन काम करण्यामध्ये. परंतु आपलं हे सक्सेसचं रहस्य काय, हे जर आपण विचारलं तर मी असं सांगेल की मी नेहमी सांगत असतो 3 गोष्टी की प्युरिटी इन माइंड, प्युरिटी इन हार्ट, क्लॅरिटी इन माइंड आणि सिन्सिअरिटी इन ऍक्शन. या 3 गोष्टींवर आम्ही नेहमी पुढे जातो. आणि खूप मोठा बदल एक अजून स्तंभ आहे आमचा, त्याच्यामुळे झालेला आहे आणि तो म्हणजे अध्यात्म. स्पिरिच्युअलिटीला ज्या पद्धतीने आम्ही ह्या महा एनजीओ फेडरेशनला जोडलेला आहे आणि आम्ही काम करायचा त्या मार्गाने त्या दृष्टीने जेव्हा प्रयत्न करतो, आणि माझा मागच्या 20 वर्षाचा आर्ट ऑफ लिव्हिंगचा अनुभव आहे आणि माझे गुरु आहेत परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी. यांची प्रेरणा, यांचं गायडन्स, यांचं नॉलेज खूप वर्क करतं हे सगळं करत असताना. आणि आम्ही खूप स्टेबल असतो. अडचणी कोणाला येत नाही, कुठल्या एनजीओला अडचण येत नाही, तर फेडरेशनला तर अडचणी येणारच. पण तरीही आम्ही एवढ्या स्मूथ आणि हसत नेहमी विथ स्माइल आम्ही जी लोकांना सर्व करतो, त्याच्या मागचं कारणच आहे की आमच्या बरोबर हे अध्यात्म जुडलेलं आहे. महा एनजीओ बद्दल मी जास्त बोलणार नाही आणि मी एक व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. कारण की आपण नेहमी मी सांगत असतो विजय, आम्ही सगळे संचालक मंडळ आपल्याला, आज मी एक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला महा एनजीओचं काम आणि मेनली कोरोनामध्ये झालेलं काम आणि काही लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे त्या मी आपल्या बरोबर शेअर करतोय. पूरे देश में आज रात 12 बजे से संपूर्ण देश में संपूर्ण लॉकडाउन होने जा रहा है। हिंदुस्तान को बचाने के लिए, हिंदुस्तान के हर नागरिक को बचाने के लिए, आपको बचाने के लिए, आपके परिवार को बचाने के लिए आज रात 12 बजे से घरों से बाहर निकलने पर पूरी तरह पाबंदी लगाई जा रही है। या निर्णयामुळे पूर्ण देशाची कायापालट झाली. पूर्ण भारतामध्ये
एक भन्नाट शांतता बसली. ज्या रस्त्यांवर दिवसात चालणेही अवघड होते, ते रस्ते आता पूर्णपणे निर्जन झाले. या व्हायरसमुळे गरीब व मजूर जरी थेट बाधित झाला नसला तरी अप्रत्यक्षितरित्या या व्हायरसने त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. आणि या उद्ध्वस्त झालेल्या लोकांना रस्त्यावर येण्याशिवाय काही पर्याय उरला नव्हता. इतर राज्यातील मजूर पर्याय नसल्यामुळे चालतच आपल्या राज्यात जायला निघाले. बरेचसे लोक त्यांच्या मदतीला धावून पण आले. तरी पण महाराष्ट्रातील बराच असा भाग होता जिथे ही मदत पोहोचू शकली नाही. इतिहास सांगतो, जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आलं तेव्हा तेव्हा महाराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी वीर योद्धांचा जन्म झाला. पण प्रत्येक युद्ध हे शस्त्राने लढले जात नाही. त्याचप्रमाणे महा एनजीओने हे करोना विरोधातील युद्ध लढले ते गरिबांची मदत केली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र एक करून महा एनजीओने राज्याच्या कोपऱ्यात मदत पोहोचवली. आणि या लढाईमध्ये महा एनजीओचा आत्मविश्वास वाढवायला आणि त्यांना लढाईचे बळ द्यायला आमच्या सोबत होते. गैर सरकारी संस्थाओं के पास बहुत ताकत होती है. ये समाज की एक नई दिशा देने के लिए सक्षम होते हैं. देखिए, समाज में जो भी क्रांति आई है आज तक, वो सब क्रांति आई है गैर सरकारी संस्थाओं से. सरकार व्यवस्था देख सकती है, मगर अवस्था को बदलने के लिए आम जनता की जरूरत है. आम जनता को कदम उठाना आवश्यक है. हम सब नागरिक मिलकर के समाज को बदलने का, समाज में एक परिवर्तन लाने का संकल्प लिए हुए हैं. उसको और याद करके फिर और मजबूत करें. समाज में सिर्फ पानी और कपड़ा, मकान इतना ही नहीं, मौल्यों की बहुत आवश्यकता है. जब तक समाज में मौल्यों का उद्धार नहीं होता, मौल्यों का सुधार नहीं होता, तब तक भौतिक जो भी सुख सुविधा हम देते जा रहेंगे, समाज में शांति नहीं आएगी, खुशी नहीं फैलेगी, आनंद नहीं होगा. इसलिए हम मन को परिवर्तन करने का, हमारी चेतना में ये खूबी निखारने का काम हम सब मिलके करते हैं. सामाजिक काम में ये बहुत आवश्यक काम है. नहीं तो उदास लोग जो बैठे रहते हैं या आलसी लोग समाज में पड़े हुए हैं इधर उधर, उन सब के भीतर जो चेतना है वो सक्षम है,
उसको जगाने का काम हम सब मिलकर करेंगे तो भारत अग्रसर होएगा, दुनिया में एक श्रेष्ठ देश के रूप में, एक आदर्श देश के रूप में निखर आएगा। और इसी सदी में हम लोगों के जीवित काल में ही हमें करके दिखाना है। चलिए हम सब लोग चलते हैं, संगत एक साथ मिल के काम करते हैं, अपने आप को खो के ईश्वर को पाके आगे बढ़ते हैं। जय हिंद। मला असं वाटतं या दोन्ही तिन्ही गोष्टींमध्ये एनजीओ एक महत्वाचा वाटा त्या ठिकाणी उचलू शकतील। एकीकडे जाणीव जागृतीच्या माध्यमातून मच्छीमार करणारे लोक आहेत, पशुपालन करणारे लोक आहेत, प्रत्येकाकरता अतिशय उत्तम योजना आणि त्याला निधी हा या ठिकाणी दिलेला आहे। ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या आमच्या एनजीओने जे पशुपालक आहेत, जे मच्छीमार आहेत, जे शेतकरी आहेत, यांच्यापर्यंत योजना कशा पोहोचतील, त्यांच्या जाणीव जागृती कशी तयार होईल, काही योजना एनजीओच्या माध्यमातून देखील आपल्याला त्या ठिकाणी पुढे नेता येतील। त्यामुळे अशा सगळ्या बाबतीत एनजीओची एक मोठी मदत या ठिकाणी निश्चितपणे होऊ शकते। लोकल फॉर लोकल हा जो मंत्र आहे, हा मंत्र सामान्यपर्यंत कोणी जर पोहोचवू शकेल तर ते आमचे एनजीओ पोहोचवू शकतील। आणि मी तर माझ्या 5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात अनुभव घेतला की ज्या ज्या योजनेमध्ये एनजीओला जोडून घेतलं, त्यांची मदत घेतली, त्या योजना लोकाभिमुख झाल्या, त्या अधिक सफल झाल्या। दिल ते शिवार सारखी आपली योजना असेल, त्या योजनेनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रांती केली। या योजनेची सफलता ही आपल्यासारख्या अनेक स्वयंसेवी संघटनांनी त्या योजनेला स्वतःची योजना बनवलं आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात काम केलं आणि म्हणून आपल्याला मोठी सफलता मिळू शकते। एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून या ठिकाणी जोडलेल्या 450-500 एनजीओ जे आहेत, या सगळ्यांना मी विनंती करणार आहे, आत्मनिर्भर भारत या संदर्भात आपल्याला काही राईटअप्स देखील मी पाठवायची व्यवस्था करेल आणि त्या माध्यमातून आपण या आत्मनिर्भरतेमध्ये काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, ज्या समाजाच्या क्षेत्रात आपण काम करतो त्या क्षेत्राला आत्मनिर्भर करण्याकरता सरकारच्या योजना कशा प्रकारे सामान्यांपर्यंत पोहोचवू शकतो, याचा विचार आपण सर्वांनी जरूर करावा। हा एक माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा उपक्रम आहे गेल्या 2 महिन्यातला। कारण गेल्या 2 महिन्यामध्ये एक समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था म्हणजे एनजीओ याचा एक व्हिडिओ कॉल मी आणि देवीजींनी केला, त्याला शेखर मंडळी उपस्थित होते तुमच्या। परंतु इतक्या मोठ्या संख्येने सामाजिक संस्था एनजीओ एकत्र येण्याचा हा पहिला प्रसंग आहे। सुरुवातीला मी शेखर मंडळांचे खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी अशी एक संधी मला दिली की तुमच्या सगळ्यांशी मला इंटरॅक्शन काम केलं। किंवा लॉकडाऊन नंतर हातावर पोट असणारा जो वर्ग आहे त्याला 2 वेळचं जेवण कसं मिळणार, रिक्षा बंद, टॅक्सी बंद, घरामध्ये काम करण्याला येणाऱ्या ताईला आपण सांगितलं की वैग तू झोपडपट्टीमध्ये राहतेस, उगाच आमच्या घरामध्ये संसर्ग नको, तुला हवं आम्ही पगार देतो पण तू तुझ्या घरीच राहा। मग काही जणांनी पगार दिले, काही जणांनी म्हटलं की तू काम नाही करत तुला पगार कशाला देणार। मग ती घरकाम करणारी ताई असेल, रिक्षावाला असेल, टॅक्सीवाला असेल, फेरीवाला असेल, असं ज्यांनी दिवसभर काम केल्यानंतरच संध्याकाळची सूर पेटते, अशा सगळ्यांची मोठी पंचायत झाली। आणि आपण सगळ्यांनी ठरवलं की नाही, आपल्या समाजाचे वैशिष्ट्य आहे की आपण महिनोन महिने आपला समाज जगू शकतो। आणि हा एक मोठा पुरुषार्थ आपण सगळ्यांनी दाखवला की देशभरामध्ये जवळजवळ 9 कोटी लोकांपर्यंत 2 वेळेचं जेवण मिळण्यासाठी ताजं जेवण आणि कोरडा शिधा सगळ्यांनी प्रयत्न। मी तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो। आणि आपल्या संस्थेची जे ब्रीद वाक्य आहे की माझा देश माझी जबाबदारी, हे मला फार आवडलं जेव्हा मी अभ्यास केला संस्थेबाबत। माझा देश माझी जबाबदारी, तर हे मला फार आवडलं। आणि मला जॉन एफ केनेडी जे आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे होते, त्यांचे वाक्य आठवले की तुम्ही हे नका विचारू की देशानं तुमच्यासाठी काय केलं, तुम्ही देशासाठी काय करू शकता, हे महत्वाचे आहे। आणि तुम्ही हे सगळ्या जे महा एनजीओचे जे फेडरेशन आहेत, छोटे छोटे एनजीओ जे आहेत, मोठे आहेत, काही मध्यम स्वरूपाचे
त्यांनी एवढं मोठं कार्य केलेलं आहे, रेशन वाटलेलं आहे, अपंगांना काम केलेलं आहे, वृद्धांसाठी काम केलेलं आहे, रक्तदान केलेलं आहे, मास्क वाटप केलेलं आहे. याचं सगळं जेव्हा मी वाचलं तेव्हा मला म्हणजे फार आनंद वाटला. इसलिए मेरा मानना है केवल माइक्रो लेवल पर गांव के आधार पर आप करेंगे तो भी पूरा नहीं होगा, केवल ऊपर मैक्रो लेवल पर करेंगे तो भी नहीं होगा, दोनों की ट्यूनिंग होनी पड़ेगी. पहले देश के सत्ताधार और नीति नियामक जो उनको तय करना पड़ेगा कि वो आत्मनिर्भरता से अर्थ क्या समझते हैं. कहना है कि अपने अपने एक्सपीरियंसेस को शेयर करने के लिए आप महा एनजीओ बनाए हुए तो देश भर के और काम कर रहे लोगों को भी आप जोड़ लीजिए. तो उसका कोई चैनल, कम्युनिकेशन का चैनल जरूर बना लीजिए. उससे देश भर के जो काम कर रहे लोग हैं वो एक दूसरे की मदद ले सके. आपके द्वारा बहुत बड़ा योगदान हो जाए. तो उस सेवा में भी कभी कभी कुछ इच्छा आ जाती है. तो जब सेवा में भी कुछ चाहने की इच्छा आती है तो हमारी देने की क्षमता घट जाती है और कुछ ना कुछ इच्छा पीछे आती है. लेकिन आप लोग इतने सालों से ये जो निस्वार्थ सेवा कर रहे हैं ना, जहाँ आपको निस्वार्थ मतलब आपको स्व के अर्थ कुछ नहीं चाहिए, स्वार्थ मतलब स्व के अर्थ कुछ चाहिए, जिसको नाम नहीं चाहिए, मान नहीं चाहिए, शान नहीं चाहिए, कुछ महिमा नहीं चाहिए, कुछ नहीं चाहिए, वो है निस्वार्थ सेवा. हमने बचपन से सुना कि एक हाथ करे दूसरे को भी पता नहीं चले, वो सेवा. इतना निस्वार्थ सेवा, तो वो सेवा आप लोग बहुत सालों से कर रहे हैं. तो आपके पास बहुत 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 दुआओं का एक डिपॉझिट है. विशेषत्वाने जाणवलेलं आहे की तुम्ही जे कार्य करत आहात त्या कार्यामध्ये जर कुठल्याही प्रतिसादाची किंवा कुठल्याही धन्यवादाची अपेक्षा न ठेवता जर हे कार्य करत आहात तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा परमार्थाचं दुसरं कोणतंही वेगळं स्वरूप मानायला मी तयार नाही. कुठलंही वेगळं स्वरूप मी म्हणत नाहीये. माझ्या दृष्टीने हेच परमार्थाचं अतिशय उच्च दर्जाचं प्रकटन आहे, अभिव्यक्ती आहे. परमार्थाची अभिव्यक्ती कशी असावी असं आज जर मला कोणी विचारेल तर मी आज महा एनजीओचं नाव सांगेन आणि परमार्थ असा असतो असं मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. मी फक्त म्हणजे ग्रामीण विकास आणि स्वयंसेवी संस्था या बाबतीत नाही, तर राज्य सरकारच्या कुठल्याही आपल्याला संस्था म्हणून राज्य सरकारची जिथं जिथं मदत लागेल तिथं मदत मिळवून देण्याचा एक दुवा म्हणून संस्थेमध्ये आणि राज्य सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून मंत्रिमंडळाचा मी आपल्यामध्ये काम करेन हा विश्वास देतो. धन्यवाद. आज 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्टच्या निमित्ताने आमच्या एका मेंबरनी एक स्पेशल 3 मिनिटाचा व्हिडिओ बनवलाय, तो मी आपल्या बरोबर शेअर करतोय. परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रेरणेतून आणि आर्ट ऑफ लिव्हिंग महाराष्ट्राचे ऍडवायझर शेखर मुंडळा आणि विजय वरुडकर यांच्या संकल्पनेतून महा एनजीओ फेडरेशन मुझे विश्वास है हर हिंदुस्तानी इस संकट का न सिर्फ सफलता से मुकाबला करेगा बल्कि इस मुश्किल घड़ी से विजयी होकर निकलेगा. मेरा धर्मा तू, मेरा धर्मा तू, तेरा सब कुछ मैं, मेरा सब कुछ तू.
जितकं देता येईल तितकं आमच्या गोरगरिबांना, घरात कुणाच्या 4 माणसं आहेत, कुणाच्या 5 माणसं आहेत, आणि आतापर्यंत सेवा केली त्याच्याबद्दल मी आभारी आहे. इथून पुढे याच्यावर असंच चालू राहावं एवढीच माझी विनंती आहे. जय भीम, जय महाराष्ट्र. नमस्कार. आम्ही मुद्दाम आज तिसरा वर्धापन दिन होता म्हणून आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी शेअर केल्या. प्रत्यक्षामध्ये आम्ही जवळजवळ 3 लाख लोकांपर्यंत प्रत्यक्ष मदत करू शकलो 20 जिल्ह्यांमधून. आणि आमचं बोधवाक्य पण तेच आहे, माझा देश माझी जबाबदारी. आणि नाते समाजाशी हा दुसरा आमचा टॅगलाईन आहे, ज्याच्या अंडर आम्ही दर महिन्याला कमीत कमी 10 एनजीओंना मदत करतो. आणि तिसरा आहे, हे जर सगळं बघून आपल्याला जर वाटलं किंवा एखादी जाणीव झाली असेल तर म्हणून आम्ही शेवट असंच म्हणतो की जाणीव झाली आहे, आता बदल घडूया. या अशा पद्धतीने एक महा एनजीओ फेडरेशनची जर्नी सुरू आहे. आत्ताच्या कोरोनाच्या काळामध्ये ज्यांचे म्हणजे मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, कारण खूप लोकांचं सहकार्य आहे आणि प्रत्येकाची अमाऊंट किती आहे त्याच्यापेक्षा त्यांचं मन किती मोठं आहे आणि त्यांनी मदत ज्यांनी ज्यांनी केली त्यांचं मी आणि आमच्या सर्व संचालक मंडळातर्फे सर्वांचं खूप खूप आभार मानतो आणि ऋणी आहे. आज त्याच्यात काही जे मेन लोक जे आहे ज्यांचं नाव मी आज घेऊ इच्छितो की ज्यांनी खूप मदत आपल्याला केली. सगळ्यात आधी म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग, नंतर IAHV, नंतर CSR मध्ये मित्सुबिशी, फेरेरो रॉशर, आणि ज्यांनी इंडिव्हिज्युअल डोनर दिलं असे CL राठी, पियुष राठी, आनंद जैन, त्याच्यानंतर योगेश बजाज, उमेश दुगानीजी ज्यांनी CSR साठी आम्हाला खूप मदत केली, राजेंद्रजी तापडिया, भूषण गुजराती, तेजस ठक्कर, मिस्टर मीर चंदानी नाशिक, पारसजी बाफना, आणि आता आपण एक व्हिडिओ बघितला नॉर्थ कोरियाचे अँबॅसेडर राजदूत अतुल गोतसुर्वेजी जे एक आपले गेस्ट होते, त्यांना पण खूप काम आवडलं, त्यांनी पण एक मदत आपल्याला पाठवली. तर हीच आमची पावती आहे मित्रांनो. आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचा एक आमचा ग्रुप आहे 14-15 लोकांचा, त्यांनी पण खूप मदत केली. या सर्व पॅकिंगसाठी ज्याची कॉस्ट 700 रुपये येते, पण आम्हाला फॅमिली होम किट ज्यांनी 500 रुपये मध्ये प्रोव्हाइड केले असे योगेशजी लाठी. आणि आत्ताच एक मदत, खूप छान मदत आता कालच प्राप्त झाली आहे.
जवळजवळ 7 लाख रुपयाची हेल्मेट सारखं फेस शिल्ड मास्क आहे, जे आम्ही PMPML आणि पोलिसांना देऊ इच्छितो. आता ते या आठवड्यात सोमवारपासून देणार आहे. ते माझे मित्र वेगा हेल्मेटचे ओनर उत्तम चिंडक यांनी आपल्याला खूप मोठी मदत आज 1500 हेल्मेट पाठवून त्यांनी केलेली आहे. आणि असा फ्लो चालू आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काढा आपण आज सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा खूप प्रयत्न करतोय. तो सुद्धा आपण जवळजवळ 15,000 फॅमिली पर्यंत आज काढा सुद्धा पोहोचवला. तर हे सगळं महाएनजीओचं कार्य आता सुरू आहे. तर मी आता शशांक ओंबासे यांना विनंती करतो की आजचे आपले चीफ गेस्ट माधव सुलफुलेजी यांचा परिचय त्यांनी द्यावा. जी शशांक चालू. नमस्कार सगळ्यांना. माधव सुलफुलेजी आपलं खूप 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 स्वागत आहे ह्या कार्यक्रमामध्ये. तर माधवजींबद्दल एक माहिती घेऊया आपण थोडीशी. त्यांचा पूर्ण आतापर्यंतचा जीवन प्रवास जो झालेला आहे त्याच्याबद्दल एक क्विक रिव्ह्यू घेऊया आपण. माधवजींचा जन्म हाळेगाव देगलूर तालुक्यात झालेला आहे. त्यांचे वडील विद्युत विभागामध्ये पिऊन होते आणि माधवजी 3 वर्षाचे असतानाच त्यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांची पूर्ण कुटुंब, त्यांची आई आणि पूर्ण कुटुंब त्यांच्या माहेरगावी स्थायिक झालं. त्यांच्या मामांनी खूप प्रयत्न करून त्यांच्या आईंना मुखेडचं जे विद्युत कार्यालय आहे तिथे परत एकदा काम मिळवून दिलं. तिथे त्यांच्या आई कार्यालयाची साफसफाई करणे, पाणी भरणे नित्यनियमाने करायच्या. त्याच्यामध्ये माधवजी, त्यांचे मोठे भाऊ पण त्यांना मदत करायचे. आणि आईसोबत त्या कार्यालयात असताना 4थीत होते माधवजी, आणि माधवजींना प्रशासकीय अधिकारी दिसायचे जीप मधून येता जाता. त्यांनाही वाटायचं की आपणही कधी ना कधी एक असं प्रशासकीय अधिकारी बनावं. त्यानंतर शाळेमध्ये असतानाच माधवजींना अभ्यासापेक्षा इतर गोष्टींची पण खूप जास्त आवड होती. नाटक करणे, लेझिम खेळणे. त्यामुळे 7वीत असताना नाटक निबंध स्पर्धातही त्यांनी जिल्हास्तरीय खूप सारे अवॉर्ड्स जिंकलेले आहेत. त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी माधवजी अहमदपूरला आले. 10वी पर्यंतचं शिक्षण त्यांनी अहमदपूरला केलं. 12वी यशवंत महाविद्यालय नांदेड येथे त्यांनी त्यांचं पूर्ण केलं. नंतर SGS अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड येथे त्यांना वस्त्रोद्योग मध्ये अभियांत्रिकीला 2005 साली प्रवेश मिळाला. प्रथम वर्षात असताना त्यांना सूत्रसंचालन करण्यासाठी खूप आवडायचं. त्यानंतर त्यांनी खूप सारे रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, भाषण व राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमात त्यांच्या पूर्ण टीम सोबत खूप हिराहिरीने पुढाकार घ्यायचे. विद्यालयात असतानाच अविनाश धर्माधिकारी यांचं एक UPSCच्या परीक्षेच्या तयारी यावर आधारित असलेलं पुस्तक त्यांनी वाचलं. त्यामुळे त्यांनी या परीक्षेच्या संदर्भात बरीच माहिती मिळवली आणि त्याची आवडही निर्माण झाली. कॉलेजमध्ये असतानाच मराठी नट सिद्धार्थ जाधव आले होते. तर माधवजींनी त्यांना एक प्रश्न विचारला की सिद्धार्थजी, मला तुमच्या क्षेत्रात यायचंय, मला खूप आवड आहे काम करण्याची, तर मी येऊ का? तर सिद्धार्थजींनी अनुभवातून मोलाचा सल्ला दिला की चित्रपट सृष्टी बाहेरून रंगीबिरंगी, मनमोहक व आकर्षक दिसते, पण इथे खूप जास्त स्पर्धा पण आहे व यशस्वी होण्याचं प्रमाण खूप जास्त कमी. त्यामुळे इंजिनिअरिंग पूर्ण करून तुम्ही स्थिर स्थावर व्हा आणि छंद म्हणून इकडे या. इंजिनिअरिंग झाल्यानंतर स्पेंटेक्स मिल नागपूर येथे त्यांना नोकरी मिळाली. NCERTच्या पुस्तकांचा गठ्ठा घेऊन ते त्या नोकरीवर रुजू झाले. उत्पादन विभागातून थकून आल्यानंतर पुस्तके वाचण्याचा त्यांना एक छंद होता आणि मग ते झोपायचे. एक दिवशी थेट प्लांट हेड वासुदेव वराडे यांच्याकडे गेले आणि म्हणाले, सर मला UPSC करायची आहे, आणि सरांनी पण परमिशन दिली. आणि त्यानंतर ते नागपूरला आले. IAS स्टडीज मध्ये जाऊन तयारीला लागले. पहिल्या प्रयत्नात यश मिळालं नाही, त्यामुळे दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. पण पैशाची अडचण होतीच, पण त्याच्यातून मार्ग काढून शेवटी ते दिल्लीला पोहोचले आणि आपल्याला IASच व्हायचंय अशी मनाची गाठ त्यांनी बांधली. दिल्लीतील दुसरा प्रयत्नही फेल गेला. त्यानंतर पुण्यामध्ये जंगमवाडी मठ इथे ते आले आणि पुण्यामधील ज्ञानप्रबोधिनीमध्ये त्यांनी त्यांचं UPSCचा अभ्यास सुरू केला. 3ऱ्या-4थ्याही प्रयत्नामध्ये त्यांना UPSC मध्ये यश मिळालं नाही. खचून न जाता त्यांनी प्लॅन A आणि प्लॅन B बनवला आणि MPSCची परीक्षा पण दिली व सेल टॅक्स ऑफिसर म्हणून ते नोकरीवर रुजू झाले. UPSCची जिद्द त्यांनी सोडली नाही. शेवटी 5व्या प्रयत्नामध्ये माधवजी 2014 साली UPSCचा 387वा क्रमांक त्यांचा आला व माधवजी इंडियन फॉरेन सर्व्हिसेसचे अधिकारी बनले.
पहिली पोस्टिंग सरांची मॉस्को मधील रशियातील भारतीय दूतावासामध्ये मिळाली त्यांना. जेव्हा नरेंद्र मोदी आले होते तेव्हा माधवजींचा त्यामध्ये सहभाग होता. रशियामध्ये 3rd सेक्रेटरी लँग्वेज ट्रेनी व IFS अधिकारी म्हणून जबाबदारी होती. भारत सरकारने रशियन भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी अमेरिकेत 2 वर्षाच्या उच्च शिक्षणासाठी माधवजींना पाठवलं. मिडलबरी इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीज कॅलिफोर्निया येथे पदव्युत्तर शिक्षण घेतलं. अमेरिकेत नरेंद्र मोदी आल्यानंतर हौडी मोदी या कार्यक्रमामध्ये माधवजींचा सहभाग होता. दिल्लीत परत आल्यानंतर भारताचे वाणिज्य दूतावास येथे वाणिज्य दूत म्हणून त्यांना जबाबदारी मिळाली. आता माधवजी अव्वल सचिव विदेश मंत्रालय भारत सरकार या हुद्द्यावर काम करतायत. माधवजी तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. नमस्ते माधवजी, आपण थोडस सगळ्यांना गाईड करावं. आणि मेन म्हणजे आता आम्ही आज जे सुरू करणार आहोत, आत्मनिर्भर गाव ते आत्मनिर्भर भारत, यात पंतप्रधानांनी त्याचा उल्लेख पुन्हा केलेला आहे. त्याची आम्ही आज एक सुरुवात ऑफिशियली आपल्या हातून करू इच्छितो. 2 शब्द बोलावे याच्यावर. इतक्या छान इंट्रोडक्शन बद्दल धन्यवाद शशांकजी. सर्वप्रथम सर्वांना जय गुरुदेव, जय हिंद, जय भारत. सुरुवात करताना पहिल्यांदा आपण गुरूंना वंदन करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणजे आपल्या सर्वांचे गुरुजी तर आहेतच, त्या व्यतिरिक्त माझ्या या वाटचालीमध्ये जिथे जिथे मला शाळेतल्या गुरुजींपासून इव्हन माझा मित्र असेल किंवा लहान असेल किंवा मोठा असेल, प्रत्येकाने काही ना काही चांगले गायडन्स दिलेलं आहे आयुष्यामध्ये. त्यामुळं हे सगळे माझ्यासाठी गुरु आहेत. आता सर्वप्रथम 3ऱ्या वर्धापन दिनाबद्दल खूप खूप शुभेच्छा महा एनजीओ फेडरेशनला. आणि तुमचं जे ब्रीद वाक्य आहे, माझा देश माझी जबाबदारी, हे फारच उपरोक्त आहे, अगदी योग्य आहे. आणि मला एक आनंद याच्यामध्ये असा वाटला की म्हणजे अर्थात बरीच मान्यवर व्यक्ती पण यामध्ये होती. त्यामध्ये आमचे अतुल घोटसुरे सर, जे की आमच्या सर्व्हिसेसचे आहेत आणि आमचे सिनियर आहेत, त्यांनी सुद्धा मला मध्यंतरी सर्व्हिसेसमध्ये असताना बऱ्याच वेळेस गाईड केलेला आहे. आणि फार सुंदर असा त्यांचा सहवास मला मध्ये लाभला. तर अशी सगळी मंडळी आपल्या कामासोबत आपल्या कार्यासोबत जोडलेली आहेत, हे सर्व पाहून फार आनंद होतोय. आणि माझ्यासाठी ही सन्मानाची गोष्ट आहे की मी तुम्हाला शेवटी जॉईन झालो. तर जसं शेखरजी म्हणाले की प्युरिटी इन हार्ट, क्लॅरिटी इन थॉट अँड सिन्सिअरिटी इन ऍक्शन, आणि ह्या सर्वांना बांधणारी स्पिरिच्युअलिटी, असं सोबत घेऊन जेव्हा महा एनजीओ फेडरेशन काम करत आहे, तर सक्सेस हे म्हणजे सांगायची सुद्धा गरज नाही, यश भेटतच जाईल. आणि महाराष्ट्राचं ही एक फार मोठी संस्था होईल असं वाटतंय. खास करून कारण आपण पाहतोय की इव्हन कोरोनाचं जे संकट आहे, या संकटामध्ये पूर्ण सरकारी व्यवस्था सुद्धा अपुरी पडत आहे. कारण ते संकटच अशा प्रकारचं आहे की इव्हन घराघरामध्ये सुद्धा आपल्याला त्या संकटाचा मुकाबला करायचा आहे. आणि त्यावेळेस जे आपले छोटे छोटे एनजीओ आहेत, कारण मोठे एनजीओ हे शहरी भागात जास्त असतात आणि छोटे छोटे एनजीओ हे गावागावामध्ये असतात, जिथं अवेअरनेस, कोरोनाबद्दल माहिती सांगणे, त्याच्याबद्दल काय मेजर्स घ्यायचे आहेत, ते कशा प्रकारे त्याचा मुकाबला करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी हे छोटे एनजीओच करू शकतात. आणि हे महत्वाचं काम आपल्याकडून होत आहे. त्यामुळं खरंच फारच मला आनंद होत आहे त्यामुळे आपल्याला जॉईन व्हायला. मी इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये आहे, किंवा आमचे सगळे जे कलिग्स आहेत विदेश मंत्रालयामध्ये, आपली जी विदेश नीती आहे बाहेरची, आपला जो बाहेरचा सन्मान आहे भारत देशाचा, हा सन्मान
गावागावामध्ये जेवढे आपले प्रत्येक नागरिक जे कार्य करतात त्यांच्या जोरावर तो सन्मान आहे. म्हणजे जर भारताचं आजचं जे काही नावलौकिक आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोरोनाच्या अगेन्स्ट फाईट करताना जो स्लो रेट आपण ठेवला, त्याच्यानंतर त्याचा मुकाबला करताना सगळ्यात जास्त आपला रिकव्हरी रेट आहे. ऑलमोस्ट 70% आपला रिकव्हरी रेट आहे. आणि त्याच्या जोडीला आपण ट्रॅडिशनल मेडिसिन सुद्धा वापरून त्याचा जो मुकाबला करतोय, त्यामुळे बाकीचे सगळे देश खरं पाहता सरप्राईज्ड आहेत की डेथ रेट इतका कमी कसा इंडियामध्ये. परंतु म्हणजे या इकडे मी आता काही 2 महिन्यापूर्वीच मी इकडे आलो दिल्लीला. त्याआधी मी अमेरिकेमध्ये होतो आणि तिथे मी पाहत होतो की कशा प्रकारे कोरोनाचा मुकाबला अमेरिका करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याला जेव्हा मी आपल्या भारताच्या प्रयत्नाबरोबर कम्पेअर करतो, तेव्हा मला असं जाणवतं की आपण सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात लवकर त्याच्यावर उपाय घेतले. सगळ्यात पहिल्यांदा आपण फ्लाईट्स बंद केली बाहेरचे आणि त्यानंतर हळूहळू इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं. आणि जर रिकव्हरी रेट आज जास्त आहे त्याचं कारण एक तर तरुणांची संख्या आपल्याकडे जास्त आहे आणि आपलं इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी उभारलेलं असल्यामुळं आपल्या सर्वांना ते सोपं गेलं त्याचा मुकाबला करण्यामध्ये. तर माझा देश माझी जबाबदारी हे ब्रीद वाक्य सांभाळून जेव्हा आपण महा एनजीओ फेडरेशन तर्फे आपण काम करण्याचा प्रयत्न करत आहात, तर त्यामध्ये भरपूर असे पैलू छोटे मोठे येतात. त्यामध्ये मला असं वाटतं की काही गोष्टींवर आपण फोकस करावा. आत्मनिर्भर गाव ते आत्मनिर्भर भारत हे जर आपल्याला साध्य करायचं असेल, तर जेव्हा आपण म्हणतो की आत्मनिर्भर, जर आपल्याला आपल्या आत्मनची जाणीव झाली तर आपण ऑटोमॅटिक निर्भर होऊ, आपण इंडिपेंडेंट होऊ. त्यामुळं हे पहिलं, नो दाय सेल्फ, स्वतःला ओळखा. आपली शक्ती प्रत्येक गावागावामध्ये आहे. प्रत्येक गावामध्ये भारतामध्ये काही अपेक्षा न ठेवता काम करणारे एनजीओज आहेत. भरपूर लोक आहेत की ज्यांना समाजसेवा करण्याची आंतरिक तळमळ असते. त्याचे कारण भरपूर आहेत. कुणाचे स्पिरिच्युअल कारण असतील, कुणाचे सामाजिक कारण असतील. त्यांना वाटते की आपण करायला पाहिजे आणि ही सगळी लोक येतात. त्याच्या सामाजिक कार्य का करावंसं वाटतं ह्याच्याबद्दल टागोरांनी एका ठिकाणी फार सुंदर असं म्हटलेलं आहे की आय स्लेप्ट अँड ड्रीम्ड, लाईफ वॉज अ जॉय. I woke up and saw life was a service. I behold and acted and felt that service was a joy. म्हणजे हळूहळू जेव्हा आपण परिस्थितीला सामोरं जातो तेव्हा हळूहळू आपल्या लक्षात येते की परिस्थितीचा सामना करणं, त्याला सोल्युशन देणं आणि नंतर ही जी सर्व्हिस आहे तीच किती एन्जॉयबल आहे याची जाणीव आपल्याला होते. हेच टागोरांनी सांगितलं. तर अशा प्रकारे जेव्हा आपण आत्मनिर्भर गाव, त्याच्या आधी आत्मनिर्भर म्हणजे मी स्वतः, मग तिथून गाव आणि तिथून आत्मनिर्भर भारत, हा असा प्रवास असावा असं मला वाटतं. त्यामध्ये आत्मनिर्भर इंडिव्हिज्युअल म्हणजे आत्मनिर्भर व्यक्ती कशी होईल, तर त्यामध्ये 3 पैलू महत्वाचे वाटतात. एक म्हणजे हेल्थ, प्रत्येकाची हेल्थ. दुसरं म्हणजे एज्युकेशन आणि तिसरं म्हणजे उद्योजकता, म्हणजे त्या व्यक्तीने काय करायचं. हेल्थ मध्ये सर्वांगीण हेल्थ कडे पाहताना 3 गोष्टी जनरली
महत्वाच्या असतात. मन, मेंदू आणि मनगट हे तिन्ही स्ट्रॉंग बनवणं हे हेल्दी होण्याचं पाऊल टाकण्यासारखं आहे. त्यामुळे हेल्दी होण्यासाठी मन, मेंदू आणि मनगट या तिन्ही गोष्टी आपण स्ट्रॉंग बनवल्या पाहिजे. याच्यामध्ये एक साधा फॉर्म्युला आम्हाला आमच्या ट्रेनिंग मध्ये सांगण्यात आला होता की हेल्दी व्यक्तीने काय करायला पाहिजे. तर त्यांनी फार सोपा फॉर्म्युला सांगितला होता. पैर गरम, पेट नरम आणि सिर थंडा, असा तो फॉर्म्युला आहे. पैर गरम म्हणजे आपण सतत चालत राहिले पाहिजे, आपले पाय ऍक्टिव्ह राहिले पाहिजेत. पेट नरम म्हणजे मोजकं खाल्लं पाहिजे. आणि सिर थंडा म्हणजे स्ट्रेस बिलकुल घेतला नाही पाहिजे आणि आनंदी राहिलं पाहिजे. आणि या दृष्टीने जेव्हा गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आपले एनजीओ काम करतात, तेव्हा काम करत असताना की अशा प्रकारे की पूर्ण हेल्थचे सगळे ऍस्पेक्ट्स त्यामध्ये ऑटोमॅटिकली येतात. तर जेव्हा आपण स्वतःकडून मग नंतर गावाचा विचार करतो, तेव्हा गावामध्ये सुद्धा हेल्थ, प्रत्येकाची हेल्थ चांगली कशी राहील, एज्युकेशन, प्रत्येकाला एज्युकेशन कसं भेटेल, आणि बिझनेस किंवा इकॉनॉमी म्हणजे उद्योजकता जो आपण तिसरा पॉइंट म्हटला, त्यामध्ये प्रत्येक गावाची एक स्पेशालिटी आहे असं मला वाटतं. प्रत्येक गावामध्ये एखादा तरी प्रोडक्ट स्पेशल त्या गावची एक ओळख तयार करून देऊ शकतो असं वाटतं. ज्यामध्ये आपण आत्मनिर्भर भारतामध्ये जेव्हा स्मॉल अँड मीडियम इंडस्ट्रीज सेक्टरवर भर देतोय, त्यावेळेस आपले जे एनजीओज आहेत, हे एनजीओज महाफेडरेशन मध्ये सगळे एनजीओज असल्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातले, इथे फोकस करायला फार सोपं जाईल. आपण चांगल्या प्रकारे काही विशिष्ट ऍक्टिव्हिटीजवर फोकस करू शकतो. त्यानंतर त्या विशिष्ट ऍक्टिव्हिटीजसाठी ग्रुप ऑफ एनजीओज डायरेक्ट करू शकतो आणि अशा पद्धतीने आपण काम करू शकतो. ते काम करत असताना जो आपला तिसरा पॉइंट आपण उद्योजकतेबद्दल बोलतोय, त्यामध्ये त्या गावामध्ये कुठला उद्योग सुटेबल राहील हे आपण पाहावं आणि त्या गावाला तशी एक ओळख हळूहळू तयार करून द्यावी. त्याचे फायदे काय होतील की ते गाव त्या उद्योगामध्ये पुढे येईल. शेतीपूरक उद्योगावर आपण भर देऊ शकतो. एमजी नरेगामध्ये भरपूर कामे आपल्या फेडरेशनने केलेली आहेत, आपल्या एनजीओनी केलेली आहेत. पण एमजी नरेगा हे एक टेम्पररी रोजगार देण्याचं साधन आहे, ते परमनंट नाही. आणि आत्मनिर्भर होताना आपल्याला परमनंट नेचरची एम्प्लॉयमेंट क्रिएट करणं, परमनंट नेचरचे छोटे उद्योग तयार करणं हे आवश्यक आहे. आणि या ठिकाणी आपले महाफेडरेशन मधले जेवढे एनजीओज आहेत ते हे काम करू शकतील. तर मला आपल्यासोबत जॉईन व्हायला परत आवडेल. आणि शेवटी जाता जाता मला हे सांगायचं आहे की आपले जे लोकल एनजीओज गाव पातळीवर काम करत आहेत, त्यांना ते काम अजून इफेक्टिव्ह करायचं असेल तर गावातल्या लोकांचं पार्टिसिपेशन त्यामध्ये आवश्यक आहे. जसं की जर समजा गडचिरोली सारख्या ठिकाणी तुम्ही काम करत असाल आणि गडचिरोलीचे जे आपले आदिवासी भाई बांधव आहेत, त्यांना जर तुम्ही तुमच्या कामामध्ये सहभागी करून घ्याल तर ते काम जास्त इफेक्टिव्ह होईल. त्यांच्या भाषेमध्ये, समजा ती गोंडी भाषा असो की दुसरी इतर कुठली भाषा असो, त्या भाषेमध्ये त्यांची एक्झॅक्टली गरज काय आहे हे ओळखून जेव्हा आपण काम करू, तेव्हा ते काम जास्त इफेक्टिव्ह आणि चिरकाळ टिकणार असं राहील.
आपल्या पुढील प्रवासासाठी अनेक शुभेच्छा. आणि मी 2 शब्द संपवतो. मला ही संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय गुरुदेव, जय हिंद, जय भारत. खूप खूप छान सर, खूप छान. आज आम्हाला थोडंसं जास्त ऐकायला आवडेल तुमच्याकडून. आम्ही एक रिक्वेस्ट करतोय, आजचा प्रोग्राम आपला हा साधना, सेवा आणि सत्संग या तिघांचं मिक्सचर असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी थोडंसं टाइम लिमिट आहे, पण मला तुमचा एक प्रोग्राम वेगळा ठेवायला खूप आवडेल आणि तसं आपण कबूल पण केलंय. थँक्यू सो मच. आणि माझी खूप इच्छा आहे आपण जॉईन राहावं. आता आपण एक देशावरच्या गीतांवर आणि सत्संगावरच्या कार्यक्रमाला आपण आता सुरुवात करणार आहोत. गणेश बाकले. येस, नमस्कार सगळ्यांना. अमेयजी पण जॉईन झालेले आहेत. गणेशजी इंट्रोडक्शन देऊन मग अमेयजींकडे आपण हँड ओव्हर करूया. ओके, आवाज येतोय सगळ्यांना? येस. ओके, नमस्कार. आज आपलं सौभाग्य आहे की 15 ऑगस्ट आणि महाएनजीओचा वर्धापन दिन या सर्व निमित्त आज आपल्याकडे कार्यक्रम आपण घेतला आहे. आणि आता सरांनी फार मोलाचं आणि मोजकंच मार्गदर्शन आपल्याला केलंय. आज माझ्याकडे अमय डब्ल्यूजी यांचं इंट्रोडक्शन आहे. तर मी एकदम थोडक्यात करतो कारण का वेळ आपल्याकडे फार कमी आहे. आपल्याला त्यांचे गाणे ऐकायचे. सर्वप्रथम अमयजी नमस्कार. 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 अमयजी 15 वर्ष ऑलमोस्ट कॉर्पोरेट फील्ड मध्ये होते आणि त्यांचं संगीत हे पॅशन त्यांना जेव्हा कळालं तेव्हा ते कॉर्पोरेट फील्ड सोडून म्युझिक या क्षेत्रात आता आपल्याला किंवा आपल्याला त्या पॅशन मध्ये राहायचंय असं ठरवून त्यांनी म्युझिक मध्ये त्यांचं करिअर आता चालू केलं आहे. कुठलीही कला ही पॅशन असल्याशिवाय होत नाही आणि त्याच एक रूप अमयजी हे आहेत. मला वाटतं की अमयजींच्या बद्दल खूप मोठा बायोडेटा माझ्याकडे आहे, पण मी एकदम थोडक्यात सांगतोय. 100 नाही 1800 प्रोग्राम त्यांनी आजपर्यंत केलेत. 1800 पेक्षा जास्तच आणि 20 पेक्षा जास्त देशांमध्ये त्यांनी त्यांचा हा कार्यक्रम सादर केलेला आहे. त्यांना वर्सटाईल सिंगर म्हणूनच ओळखलं जातंय सर्व संगीत क्षेत्रामध्ये. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की खूप दिग्गज लोकांबरोबर त्यांनी बॉलिवूडचे सॉंग्स असतील, सुफी संगीत असेल, गझल्स असतील, फोक असेल किंवा स्पिरिच्युअल भजन्स किंवा अशा भरपूर कार्यक्रम त्यांनी AR रहमान असतील, देवकीजी पंडित असतील आणि बरेच अशा लोकांबरोबर त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत. त्यांचा एक विशेष कार्यक्रम मला वाटतं आज तोच आपण सादर होतो आहे आणि ऐकणार आहोत. ते म्हणजे एकम सफर हा भारतीय सैनिकांसाठी कार्यक्रम ते दरवेळी करतात आणि त्यांना त्यांचं मानसिक धैर्य वाढण्यासाठी, मनोरंजन होण्यासाठी आपल्या सैनिकांच्या इथे जाऊन हा कार्यक्रम ते करत असतात. तर मी अमयजींचं स्वागत करतो. हे छोटंसं इंट्रोडक्शन अमयजी तुमचं दिलंय. आता तुमची संगीताची पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर सगळ्यांना अंदाज येईलच. तर माझी नम्र विनंती आहे की आपण आपल्या कार्यक्रमाला शुभारंभ करावा. धन्यवाद. गणेशजी थँक्यू. तुम्ही म्हणजे नाही म्हणता तरी तुम्ही शेवटी भरपूर माझं इंट्रोडक्शन दिलंच. थँक्यू फॉर दॅट. माधवजी, तुमच्या मार्गदर्शनाचे शब्द मी ऐकले आणि मला खूप आवडलं तुम्ही जे काही सांगितलं. आणि शेखरजींबरोबर माझा संबंध गेले आर्ट ऑफ लिव्हिंग मुळे 10 वर्षांच्या पूर्वीच आहे. त्यामुळे महाएनजीओ फेडरेशन तर्फे सगळे जे आज आपले जवळपास 250 लोक जोडलेले आहेत शेखरजींनी आणि गुरुदेवांच्या अर्थात मार्गदर्शनाखाली, त्यासाठी मला अतिशय आनंद आहे की माधवजी तुम्ही आपला सपोर्टही देत आहे, मार्गदर्शनही देत आहे. आणि माझ्यासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे कारण मी जे आता जसं गणेशजींनी सांगितलं की मी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, CRPF या सगळ्यांसाठी आम्ही आमची जवळपास 35 ते 40 जणांची टीम घेऊन पूर्ण सामानासकट आम्ही वेगवेगळ्या कॅन्टॉनमेंट्समध्ये जाऊन आपल्या जवानांसाठी, सेलर्ससाठी, एअरफोर्ससाठी लोकांसाठी निशुल्क हे कार्यक्रम करतो.
म्हणजे एक कॉन्सर्ट जसा असतो तो आम्ही फुल्ली फ्री करतो. आमचं फाउंडेशन आहे एकमसत फाउंडेशन, त्याच्या थ्रू आम्ही हे ऑर्गनाईज करतो. आणि आजपर्यंत जवळपास आपण 4.5 लाख सोल्जर्स, सेलर्स आणि एअरफोर्सच्या ऑफिसर्सना आपण हे केलेलं आहे. चीफ ऑफ आर्मी, नेव्ही, एअरफोर्सनाही हे माहिती आहे. आणि त्यामुळे हे माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे की शेखरजींनी मला काल रिक्वेस्ट केली की आपण या संदर्भात जॉईन व्हाल का. तर माझ्यासाठी अतिशय ही भाग्याची गोष्ट आहे की मी आज आपल्या सर्वांमध्ये आहे इथे. आणि माझ्याबरोबर माझे 2 झूम मी जॉईन झालेले 4 सहकारी आणि 4 कलाकारही आहेत. कारण एकमसत म्हटल्यावर आम्ही त्याच्या मागचा उद्देश असा आहे की आजकालच्या तणावपूर्ण वातावरणामध्ये, आजकाल म्हणजे कोरोनामुळे नाही, जनरलीच स्ट्रेस आहे जे गुरुजी आपल्याला सांगतात, त्याच्यासाठी संगीत या माध्यमातून आपण सर्व धर्म समभाव किंवा सर्व मानवांमधील प्रेम किंवा स्ट्रेस फ्री लिव्हिंग कसं करायचं. तर आपल्या संतांच्या ज्या वाणी आपण हे लोकांसमोर येतो, त्यामुळे हे जितकं ऑथेंटिक करू शकतो आपण तितकं करतो. कारण संतवाणी ही शेवटी खरी, आपण काय आज आहे उद्या नाही, पण संतांची वाणी ही आपल्याला अतिशय काळापासून आहे. तर मी सुरुवातीला रिक्वेस्ट करीन प्रसाद चव्हाण यांना. प्रसाद चव्हाण, सचिन धुमाळ आणि प्रसाद मयेकर हे तिघही जॉईन झाले आहेत आपल्या बरोबर. तर पहिलं गीत मी रिक्वेस्ट करीन प्रसाद चव्हाण यांनी देशभक्तीपर आपल्या समोर गावं आणि कार्यक्रमाची सुरुवात करा. ते खास आपल्यासाठी स्टुडिओमध्ये आहेत. सो सचिन, प्रसाद चव्हाण, प्रसाद मयेकर आणि राज सचदेव, थँक्यू सो मच. ओव्हर टू यू. लेट्स स्टार्ट. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. गले में जब घुंघरू जी बंदा राज सुनाते हैं, अब तो दूर हो जाता है खुशियों की कवल मुस्काते हैं. रहती की आवाज़ें सुन के, रहती की आवाज़ें यूं के कहीं शहनाई बजे. आते ही मस्त बहारों में दुल्हन की तरह वो मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सुना उगले उगले गिरे. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उगले उगले गिरे. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. चमन के फूल यहाँ गांधी सुबह टैगोर दिल ऐसे हैं अमन के फूल यहाँ.
रंग भरा हरी सिंह नजर से रंग बहादुर से रंग बसंती भगत रंग सुमन कबीर जोहर से मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले मेरे देश की धरती मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले मेरे मोती मेरे देश की धरती मेरे देश की थँक्यू प्रसाद आणि सचिन, तुम्ही प्रयास खूप चांगला करताय. तुमचं फक्त कनेक्शन थोडं बघून घ्या, कारण तुमचा नेटवर्कचा आउटपुट थोडासा हलतोय. तर जस्ट चेक, तोपर्यंत मी बाकीचे जे गाणे घेतो. माधवजी, तुम्ही पण आर्ट ऑफ लिव्हिंगचे फॉलोअर आहात असं मला कळलं. गुरुजींचे अनुयायी आहात आणि आपले जे जॉईन झालेले बाकीचे लोकही आहेत. तर आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये किंवा कुठल्याही आपण जर एखाद्या सत्संगला जाऊ, आणि आज एकादशी पण आहे, तर आपण जेव्हा कुठल्याही सत्संग कार्यक्रमात जातो तेव्हा हे गाणं मला हमखास म्हणायला सांगतात. तर मी हे गाणं आता सगळ्यांसाठी प्रस्तुत करतो. आशा आहे आपण सर्वांनाही आवडेल. सगळ्यांना ऐकू येते बरोबर? ओके, गुड. जे जे आपल्या बरोबर जॉईन झाले तुम्ही तिकडनं हे गाणं माझ्या बरोबर म्हणू शकता. तुम्ही सगळ्यांनी हे ऐकलं असेल. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम राम नारायणम जानकी वल्लभम. सर्व उपस्थित मंडळींना माझी विनंती आहे की तुम्ही इयरफोन्स असतील तर इयरफोन्सवर पण ऐकू शकता. कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, हम मीरा के जैसे बुलाते नहीं, हम मीरा के जैसे बुलाते नहीं. एवरीबॉडी. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम अच्युतम. आपल्या सर्वांच्या कमेंट्स साठी धन्यवाद. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. कमल जी धन्यवाद. संध्याताई नमस्कार. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं, हम माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं.
यशोदा हरि को पुकारे, जागो उठो मोहन नैन खोलो, द्वारे खड़े गोप बुला रहे हैं, गोविंद दामोदर माधवे, गोविंद दामोदर माधवे, हे कृष्ण हे यादव हे सखे कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, जानकी वल्लभम राम नारायणम, जानकी वल्लभम। आणि शेवटचा अंतर आहे आता, कौन कहते हैं भगवान सोते नहीं, कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह। एवरीबॉडी रेडी? तुम्ही आपापल्या जागी टाळ्या वाजवू शकता, थोडा टेम्पो बिल्ड करतो आपण आता। हो गोपियों की तरह हम नचाते नहीं, गोपियों की तरह, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, ओ राम ओ राम ओ राम नारायणम, जानकी वल्लभम राम नारायणम, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो गोपाल बोलो, ओ राधा रमण हरि गोविंद बोलो, ओ राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोविंद गोविंद हरि गोविंद बोलो। क्यों ये कहते हो भगवान आते नहीं, हम मीरा के जैसे बुलाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं। धन्यवाद। आपण सर्वांच्या इतक्या साऱ्या ठिकाणी आलेल्या प्रतिसादाबद्दल खूप 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 आभार। असंच अजून एक गाणं आहे जे कबीरदासजींनी म्हटलंय, आणि हे मी आर्मीसाठी जेव्हा जातो शोज करायला तेव्हा त्यांना हे गाणं खूप आवडतं। कबीरदासजी जसं आपण सगळे ओळखतो हे खूप महान संत होते, आणि त्यांनी अनेक सोप्या भाषेत अशा गोष्टी दिल्या चारोळ्या आपल्याला समजण्यासाठी, दोहे म्हणतो आपण ज्याला, तर तसंच त्यांचा एक दोहा आहे जो मला खूप आवडतो। सो आपण हा पण ह्याचा आनंद जरा घेऊया। ह्याचं नाव आहे मन लागो मेरा यार फकीरी में। तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच जणांनी। जो सुख पाऊं राम भजन में, राम भजन में, राम भजन में, हो जो सुख पाऊं राम भजन में, जो सुख पाऊं राम भजन में,
वो सुख नाही अमीरी में मन, लागो मोरा यार फकीरी में मन, मन लागो मोरा यार फकीरी में मन, भला बुरा सबको सुन लीजो, भला बुरा सबको सुन लीजो, कर गुजरान गरीबी में मन, लागो मोरा यार फकीरी में मन, मन लागो मोरा यार फकीरी में हो मन। या गाण्यामध्ये कबीरदासजींनी जीवनाचं सुंदर एक रहस्य उलगडवलंय आपल्यासाठी। हाथ में तुम्बा, हाथ में तुम्बा, हाथ में तुम्बा बगल में सोटा, हाथ में तुम्बा बगल में सोटा, चारों दिशाएं जगीरी में मन, लागो मोरा यार फकीरी में मन, मन लागो मोरा यार फकीरी में मन। ते म्हणतात शेवटी जीवनामध्ये काय आहे, सेवा परमो धर्म, जे महाराष्ट्र एनजीओ फेडरेशनचे आपल्या सगळ्यांचं आहे। प्रेम नगर में रहनी हमारी, प्रेम नगर में रहनी हमारी, प्रेम नगर में रहनी हमारी, हम प्रेम नगर में रहनी हमारी, प्रेम नगर में रहनी हमारी, प्रेम नगर में रहनी हमारी, भली बनी आई सबूरी में मन, लागो मोरा यार फकीरी में मन, मन लागो मोरा यार फकीरी में मन। आखिर ये तन खाक मिलेगा, खाक मिलेगा, खाक मिलेगा, आखिर ये तन खाक मिलेगा, आखिर ये तन खाक मिलेगा, काहे फिरे तुम गरूरी में मन, लागो मोरा यार फकीरी में मन, मन लागो मोरा यार फकीरी में मन। आणि तर शेवटी कबीरदासजी काय म्हणतात ते किती अप्रतिम आहे बघा। कहत कबीरा सुनो भाई साधो, कहत कबीरा सुनो भाई साधो, कहत मिलेगा सब पूरी में मन, लागो मोरा यार फकीरी 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 में मन, लागो मोरा, मन लागो मोरा, मन लागो मोरा यार फकीरी में। हो मन लागो मोरा यार फकीरी में मन, लागो मोरा यार फकीरी में। आता माझ्या बरोबर आहेत नेहा राणे, त्यांना मी रिक्वेस्ट करणार आहे एक देशभक्तीपर सुंदरसं गीत, आपण आता जवळपास कार्यक्रमाच्या मध्यावरती आलो आहोत, तर एक देशभक्तीपर गीत ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, या त्या आपल्या समोर गातील अशी त्यांना रिक्वेस्ट करतो। नेहा, नेहा एक क्लासिकली ट्रेन्ड सिंगर आहे आणि त्या अनेक मराठी फिल्म्स, हिंदी फिल्म्स मध्ये त्यांनी प्लेबॅकचाही
अनुभव त्यांनी घेतलेला आहे. सो ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, नेहा कैन यू प्लीज सिंग. लब पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी, जिंदगी शम्मा की सूरत हो खुदाया मेरी. लब पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी. ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ में याद रहे तू, ऐ वतन मेरे वतन, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से. पहुंचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू, ऐ वतन मेरे वतन. तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूँ, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ में याद रहे तू. लब पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी, जिंदगी शम्मा की सूरत हो खुदाया मेरी, जिंदगी शम्मा की सूरत हो खुदाया मेरी. नेहा थँक्यू. तुझ्यासाठी खूप खूप लोकांनी कमेंट्स पाठवले, तुला दिसतही असतील तर. सो खूप लोकांना तुझा आवाज आवडला आहे आणि त्यामुळे शेखरजींनी रिक्वेस्ट केली आहे आपल्याला की आपण 7:10 हा कार्यक्रम थोडासा कंटिन्यू करूया. सो प्लीज बी देअर. मी पुन्हा तुला रिक्वेस्ट करेन थोडंसं गायला. मला एकदा पुन्हा प्रचारातलं फक्त विचारायचं आहे की तुमच्याकडचा जर साऊंड झाला, कारण प्रसाद मी सगळ्यांना सांगू इच्छितो, सुरेशजींचा अतिशय खास त्यांच्या अकॅडमीतला त्यांचा स्टुडंट आहे, त्यांचा टीचर आहे आणि प्रसाद सुद्धा मराठी प्लेबॅक करतो. त्यामुळे प्रसादकडे मला एकदा पुन्हा वळायची इच्छा आहे, कारण संदेश से आते हे जे गाणं आहे जे आजच्या दिवसासाठी खास आहे ते त्यांनी सगळ्यांनी तयार केलंय. तर माझी इच्छा आहे जर प्रसाद कडे आपण बघूया, कारण आपल्याकडे आता वेळ अजून 10 मिनिटं वाढली आहे. तर प्रसाद इफ यू कॅन जस्ट सी, आणि आपल्यासाठी तू फक्त जर एखादा मुकडा आणि अंतरा संदेशाचा करू शकशील प्लीज. सो प्रसाद चव्हाण. Let us see the sound. चलो. नाही येते अमेजी. आवाज नाही येत आहे. जर नाही आला आवाज तर वी विल मूव्ह. ओके. मला वाटतं त्यांना सेट करू द्या तोपर्यंत, कारण वेळ कमी ना आपल्याकडे. एक आपण हो आहे, माझं लक्ष आहे. या
येस येस शेखर जी तुम्ही म्यूट होते. ओके ऍक्च्युली संदेशे आते हमें तड़पाते वो पूछे जाती किधर कब आओगे किधर कब आओगे कि तू कब आओगे कि तुम भी दिए सोना सोना है किसी की सांसों की किसी की धड़कन किसी की चूड़ी किसी के कंगन किसी के सजने किसी के गजरे चलती शाम अपनी रातों में अधूरी बातों में रस्ती बाहों ने और पूछा मैं तरसी निगाहों ने किधर कब आओगे किधर कब आओगे कि तू कब आओगे कि तुम भी ये घर सुना सुना है ओ Thank you so much, Prasad and Sachin and the entire team. Thank you so much. आपण आता कार्यक्रमाच्या सांगतेकडे जातो आहे आणि आता आज एकादशी आहे. जोरदार टाळ्या प्रसादसाठी सुद्धा माधव सोलपुले मेरा इतना काम करेगी क्या मेरे गाँव जा मेरे दोस्तों को सलाम दे मेरे गाँव में है जो मोहतरी जहाँ रहती है मेरी दिलरुबा उसे मेरे प्यार का जाम दे उसे मेरे प्यार का जाम दे वही थोड़ी दूर है घर मेरा मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ मेरी होगी वो तो छोके उसे उसके बेटे का नाम दे गुजरने वाली हवा जरा मेरे गाँव सिता मेरी दिलरुबा मेरी माँ को मेरा बयान दे उन्हें जाने कोई बयान दे मैं वापस आऊंगा फिर अपने गाँव में उसी की छाँव में
माँ के आंचल से, गाँव की पीपल से, किसी के काजल से, किया जो वादा था वो निभाऊंगा। मैं एक दिन आऊंगा, मैं एक दिन आऊंगा, मैं एक दिन आऊंगा, मैं एक दिन आऊंगा। थँक्यू प्रशांत. तुम्हाला माझा आवाज येतोय का मला माहिती नाही. आम्हाला तुमचा आवाज चांगला येत होता. तुझ्यासाठी सुद्धा प्रशांत अनेक लोकांनी खूप खूप साऱ्या धन्यवादाच्या मेसेजेस पाठवले आहेत झूमवर. सचिन, प्रसाद मयेकर, प्रसाद चव्हाण आणि राज सचदेव थँक्यू, आणि नेहा सुद्धा थँक्यू. आपल्याकडे अजून 10-15 मिनिटं आहेत. तुम्ही प्लीज बनवून राहा. इफ वी नीड वी विल कॉल यू बॅक. पण तोपर्यंत आपण हा कार्यक्रम बघत राहू. सुरेशजींचे स्टुडंट आहेत प्रसाद चव्हाण, प्रसाद मयेकर जे ढोलकीवर आहेत, ढोलकवर. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ETV मराठीवर झालेल्या कार्यक्रमात ते महाराष्ट्रात सिलेक्ट झालेले, ETV तर्फे रनर अप होते. ढोलकी झाली बोलकी कार्यक्रमाची. त्यामुळे प्रसाद मयेकरसाठी पण जोरदार टाळ्या. त्यामुळे असे खूप गुणी कलावंत आर्मीशी जोडले आहेत, आमच्या बरोबर जोडले आहेत. आणि सचिन स्वतः सुद्धा म्युझिक कंपोजर आहे. त्यांचा नवीन अल्बम लवकरच येणार आहे. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. पुढे वळूया आता. आज एकादशी आहे आणि एकादशीला विठू माऊलीचं स्तवन करणं, भजन करणं हे तर अध्यारूतच आहे. आणि आपण आज सत्संग करतो आहे गुरुजींच्या कृपाशीर्वादाने. तर जे भीमसेन जोशी साहेबांनी गायलेलं होतं गाणं ते कोणीच गाऊ शकत नाही आयुष्यामध्ये. पण तरी सुद्धा आपण एक प्रयत्न म्हणून आज विठुरायाचं त्या दर्शन घेण्या हेतू पंढरपूरला जणू जातो आहे. अशा वारकऱ्यांना श्रद्धा म्हणून त्यांच्या समक्ष आपण उभा आहोत, विठुरायाच्या समक्ष उभा आहोत, असा एक आविर्भाव मनात धरून आपण हे गाणं करायचा प्रयत्न करूया. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल हे ते गाणं आहे जे अजरामर आहे आणि त्याचा गाण्याचा आपण प्रयत्न करूया आणि विठू माऊलीच्या आनंदात रंगूया. विठ्ठल 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 तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल 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 देवा विठ्ठल देव पूजा विठ्ठल 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 देवा विठ्ठल देव पूजा माता विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल 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 माता विठ्ठल पिता विठ्ठल गुरु विठ्ठल गोत्र विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल 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 गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल 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 निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. सगळे म्हणूया विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल नामा म्हणे माझा नामा म्हणे माझा नामा म्हणे माझा नामा म्हणे नामा म्हणे माझा नामा म्हणे माझा नामा म्हणे माझा नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला विठ्ठला माय बाबा माया बाबा हो म्हणून इकडे काळा पाड नाही तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल 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 विठ्ठला माय बाबा पांडुरंगा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठल 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 खूप छान. मस्त अमेजी, खूप छान. धन्यवाद धन्यवाद शेखरजी. आपल्याकडे वेळ आहे शेखरजी का हो, should I end? एक अजून घेऊया शेवटचं. ठीक आहे मग शेवटचं आपण भैरवी घेऊया. या नेहा आय थिंक मी भैरवीने एंड करतो. थँक्यू माधवजी. भैरवी आणि ही भैरवी पण अगदी अशी आहे की जी संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली आहे आणि या भैरवीचा ह्याचं हे जे गीत आहे ह्याचं जो महत्व आहे ते सगळ्यात उत्तम असं आहे की जसं काही जीवनाचं सार ह्याच्यात आहे तर आपण हे गाणं घेऊन आजची कार्यक्रमाची सांगता करूया माझ्यातर्फे.
हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है। हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है। तेरी रंग भूमि यह विश्व धरा, सब खेल में मेल में तू ही तो है। सब खेल में मेल में तू ही तो है। हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है। सागर से उठा बादल बन के, बादल से फटा जल हो करके, बादल से जल हो करके, फिर नहर बना नदियाँ गहरी, तेरे भिन्न प्रकार तू एक ही है। तेरे भिन्न प्रकार तू एक ही है। ओ हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है। चींटी से भी अणु परमाणु बना, सब जीव जगत का रूप लिया, सब जीव जगत का रूप लिया। कहीं पर्वत वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा तू एक ही है। सौंदर्य तेरा तू एक ही है। ओ हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है। यह दिव्य दिखाया है जिसने, वह है गुरुदेव की पूर्ण दया। टुकड़िया कहे कोई न और दिखा, सस में और तू सब एक ही है। बस में और तू सब एक ही है। हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है। तेरे नाम अनेक तू एक ही है। ओ तेरे नाम अनेक तू एक ही है। तेरे नाम अनेक तू एक ही है। जय गुरुदेव. खूप खूप आभार सगळ्यांचे, मनसोक्त धन्यवाद. थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांच्या कमेंटसाठी आणि सगळ्यांच्या प्रोत्साहनासाठी, माझ्या टीमसाठी. माधवजी, शेखरजी, सगळ्यांना परत पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू फॉर जॉईनिंग. शेखरजी, ओव्हर टू यू. अमेजी, खूप खूप धन्यवाद. म्हणजे जेवढं मी धन्यवाद मानेल तेवढं कमी आहे, कारण की तुमचं आणि आपलं प्रेम खूप जुनं आहे. परंतु माय एनजीओ बद्दल तुमचं जे अट्रॅक्शन आहे ते खूपच वेगळं आहे आणि तुम्ही नेहमी मला
कधीच आजपर्यंत नाराज केलेलं नाही. वाईट याच्या पुढे पण तुम्ही माझ्या बरोबर राहाल आणि आमच्या सगळ्या एनजीओना प्रोत्साहन द्याल. एक आपण वेगळा एक फक्त स्पेशल आपला कार्यक्रम भविष्यामध्ये नक्की घेऊया. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, आपण आज महाएनजीओ फेडरेशनच्या 3रा वर्धापन दिन आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आज आपण हा कार्यक्रम घेतला. आणि परमपूज्य गुरुदेव नेहमी सांगतात की साधना, सेवा आणि सत्संग हेच असलं पाहिजे जीवनामध्ये. आणि आपण आज बघितलं महाएनजीओने केलेली सेवा आपल्या समोर मांडली. नंतर आज आपण सत्संग केला आणि आता साधनेची वेळ आहे. रुद्रपूजा आज लाईव्ह. स्वामी शरणूजी आपल्या बरोबर आहेत. मी त्यांना तिकडे कॅमेरा घेतोय, म्हणजे आपण रुद्रपूजेचा आता आनंद घेणार आहोत. स्वामीजी. जय गुरुदेव शेखर मुंद्रा जी, जय गुरुदेव. ये महा फेडरेशन जो है अपना महा एनजीओ का, आपका अद्भुत कार्य हो रहा है. कितना भी हम लोग प्रशंसा करें वो कम है, क्योंकि कोविड में आप लोगों ने जो सेवा किया है शायद पूरा विश्व उसका ऋणी रहेगा हमेशा. जी जी, क्योंकि भारत किसी भी भूमि पे किसी भी व्यक्ति का या किसी भी जीव का आवश्यकता को पूरा करते हैं तो पूरी सृष्टि प्रसन्न होती है, सारी सृष्टि प्रसन्न होती है. तो हमें लगता है कि आप सब प्रेरणा है, तो ऐसे प्रेरणा और ऐसे ही सबका आप लोगों की तरफ से कल्याण होते रहे. और आज हम ये पूजा कर रहे हैं तो इस पूजा में हम यही प्रार्थना करेंगे गुरुजी से कि आप सबको गुरुजी शक्ति और दे और आप सबको स्वस्थ रहे और आपके परिवार स्वस्थ रहे, ताकि आपकी शक्ति और बढ़ जाए, ताकि समाज का सेवा और आप लोग कर सके. जी, थैंक यू सो मच. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. श्रेयांश, आर यू देयर? यस यस स्वामी. सभी लोग ज्वाइन हो गए तो 3 बार ओमकार कर सकते हैं. यस यस, विल स्टार्ट. ओके, शेखर जी हम शुरू करें? जी स्वामी जी. जी 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 जी. सब लोग आंखें बंद कर ले, 3 बार ओमकार करेंगे. एक सामान्य सांस लें और धीरे से छोड़ दें. अब हम ओमकार के लिए गहरी सांस लेंगे. गहरी सांस लें. ध्यानमूलं गुरुरू पूजामूलं गुरु मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुर्कृपः मोक्षमूलं श्री श्री गुरुर्कृपः. आज हम लोग रुद्र पूजा करने जा रहे हैं. रुद्र पूजा में पंचदेवों की पूजा होती है. पंचदेवों में जिनको हम साक्षात नारायण कहते हैं वो सूर्य नारायण हैं, जिनके होने मात्र से हम सबको जीवन में प्रकाश और सौर ऊर्जा और प्राण शक्ति ये हमें प्राप्त होता है. तो ऐसे सूर्य नारायण और साथ साथ में गणेश जी जो प्रथम वंदन है, जिनकी स्मरण मात्र से सारे विघ्न दूर होते हैं, विघ्नहर्ता ऐसे गणेश जी. गुरुदेव कहते हैं कि गणेश जी का अर्थ होता है जो गण का ईश है वो गणेश है. हमारे पंच कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धि, चित्त, अहंकार ये अखंड रह के हम कोई भी कार्य करते हैं तो विघ्न दूर हो जाता है, क्योंकि जब गण इकट्ठा होता है तो सारा चेतना वर्तमान में आता है, तो उसका ईश ही चेतना है. ये सारा मन, बुद्धि, चित्त, अहंकार, पंच कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय एक हो गए तो गुरुजी बोले कि वो गणेश है. और आपके भीतर जो चेतना है वो ईश्वर हो जाता है, उसका ईश जो है गणेश होता है. तो गुरुजी बारंबार कहते कि अखंड होके वर्तमान में रह के करते हैं. तो गणेश जी की पूजा भी होगी जैसा है, गणेश जी को याद करे जैसा भी है, और गणेश जी हमारे आत्मसात करे जैसा, ऐसे गणेश जी का वंदना. और उसके साथ साथ गुरुदेव कहते हैं जगत जननी माँ भवानी, और देवों के देव जो महादेव जो शिव भगवान है, जो रुद्र भगवान है,
और रुद्र के साथ साथ कहते हैं कि लक्ष्मी नारायण यानी विष्णु भगवान, पंचदेवों की यहाँ आराधना होती है। इसलिए आपने सुना होगा पंचदेवों का अर्थ होता है पंच प्यारे बनाते हैं। कोई भी निर्णय पे पहुंचना है तो 5 तरीके की शक्ति का जरूरत पड़ती है। एक है थामने वाली, वो देवी शक्ति है। एक है लय करने वाली, विष्णु शक्ति है। विवेक से पूर्ण विष्णु शक्ति है। और कोई भी आरंभ करना है तो अखंडता का गणेश जी है। तो सूर्य जो है, कोई भी कार्य करना है तो उसको ऊर्जा भी चाहिए और प्रकाश भी चाहिए। इसलिए कहते हैं कि ये पांचों शक्ति जुड़ जाती है तो 5 प्यारे बन जाते हैं। तो पंचानन का जो पूजा का विधि है, आदि गुरु शंकराचार्य से लेके अभी तक गुरु जी उस परंपरा को हम सब तक पहुंचा रहे हैं। और कहते हैं रुद्र पूजा के कई लाभों में कुछ लाभ कहते हैं कि जहां रुद्र पूजा होता है या रुद्र पूजा में भाग लेते हैं तो वास्तु का जो ज्ञान है, अगर कहीं भी हमारे घर में या कहीं भी वास्तु का थोड़ा लगता है तो वो वास्तु का दोष ठीक होने लगता है। फिर कहते हैं कोई ग्रहों का प्रभाव हो तो ग्रह दोष भी ठीक होने लगता है। और साथ साथ में कुंडली में, क्योंकि ये एक विज्ञान है। गुरुजी को किसी ने पूछा, गुरुजी एस्ट्रोलॉजी को आप क्या कहते हैं? गुरुजी ने बोला, तुम कमरे में बैठ के जो देखते हो और छत पे जाके देखे तो दूर से कोई घर आ रहा है, रास्ता, वो सारा दिख जाता है। ऐसे दृष्टि को विशाल कर लेते हैं। वो विशाल करने का जो विज्ञान है वो एस्ट्रोलॉजी है। इसलिए जैसे आजकल वेदर रिपोर्ट तो सिम्टम्स को देख के बताते, तो ग्रह का जन्म हुआ है तो ये एक सीक्वेंस उसको देख के बताते, तो एक विज्ञान है। उसको मानना ना मानना दूसरा विषय है, लेकिन एक विज्ञान है। तो विज्ञान मानने से नहीं, उसके जानने से, उसके नियमों को पालन करने से उसका फल मिलता है। तो कहते ये लाभ होता है। फिर गुरुजी को किसी ने पूछा कि गुरुजी जब पूजा होता है तो हम संकल्प लेते हैं, संकल्प किस लिए लेना है? तब गुरुदेव ने कहा, देखो संकल्प इसलिए लेते हैं कि जीवन में हम कुछ भी करते हैं तो पहले संकल्प। आप सबने देखा कि आज महा एनजीओ का फेडरेशन इतना बड़ा हुआ है, तो एक चेतना में ये संकल्प उठा, पहले विचार उठा कि भाई हमें कुछ अच्छा करना चाहिए। तब विचार दृढ़ हो गया तो संकल्प हो गया। अरे करना है नहीं करना तो इसको विकल्प कहते नहीं, उन्होंने दृढ़ कर लिया। जैसे ही दृढ़ कर लिया विचार को, संकल्प बन गया। तो दैहिक शक्ति, मानसिक शक्ति, आर्थिक शक्ति, बाह्य शक्ति, सामाजिक शक्ति सब उसके साथ जुड़ने लगे। तो आज एक इतनी बड़ी प्रकाश बन के वो खड़ा हो गया। लेकिन वो सारा कैसे हुआ? वो संकल्प के पीछे शक्ति आती है। बिना संकल्प का कुछ नहीं होता। आजकल हम बोलते हैं आइडियाज चाहिए, दृष्टि चाहिए, हमें प्लानिंग करना, वो सब संकल्प का ही अलग अलग तरीके से कहने की विधि है। तो रुद्र पूजा होता है तो उसका अर्थ क्या होता है? जब भी यज्ञ यागादि होता है संकल्प लेते। क्यों? अपनी शक्ति एक सीमित होती है। जब पूजा करते, यज्ञ यागादि करते तो दैवी शक्ति का जागरण होता है, तो हम वो शक्ति को आत्मसात करते हैं। तो जो अर्जित शक्ति से भी काम नहीं हो रहा है, कार्य नहीं हो रहा है, तो जो जागृत शक्ति को जोड़ देते तो वो कार्य सिद्ध होने लगता है। इसलिए आज आप जो भी लोक कल्याण वाला, मंगल वाला, आपके परिवार के लिए जो भी आप भाव करोगे, आज आप लोग संकल्प ले लीजिए। और संकल्प पे ऊपर गुरु जी के आशीर्वाद रहेगा, महादेव की कृपा रहेगी तो सिद्ध होना ही है। और वो विधि हम थोड़ा बताते हैं। अभी हम रुद्र पूजा के बारे में बताएं कि पंचदेवों की पूजा होती है और इसमें माता, पिता, गुरु, आचार्य, कुल देवता, ग्राम देवता, इष्ट देवता सभी की विधिवत वंदना होती है। भारत की संस्कृति में कहते हैं इसलिए अद्भुत है कि कुल देवता मतलब जिस कुल में जन्म हुआ है, ग्राम देवता जिस ग्राम में रहते हैं, इष्ट देवता चॉइस है। ये क्यों करते हैं? जैसे आप बोलते हैं ना, एड्रेस भी बताते तो राष्ट्रपति होते, प्रधानमंत्री होते, फिर उसके बाद स्टेट चीफ, तो हर चीज एक नियमबद्ध से चलता है। और संकल्प में भी आप देखेंगे जम्बू द्वीप है, भरतखंड है, वो आपका पोस्टल एड्रेस है कि हर किसी का कोड होता है, जैसे मोबाइल, तो उसी में डिसेंड होता है। तो सारा विज्ञान है। आपको उसका अलग विषय है तो हम कभी उसके बारे में बताएं, लेकिन हल्का हल्का इसलिए बता रहे, बहुत सारे लोग नए हमारे साथ जुड़े हैं आज शेखर मुंद्रा सर के साथ, तो पहले से जुड़े हैं। तो हो सकता है कि पूजा के माध्यम से बहुत सारे लोग पहली बार जुड़ रहे हो, तो हम चाहते थे कि उनको भी बात पहुंचे। तो संकल्प का मुद्रा क्या है? देखिए, ये लेफ्ट हैंड है। हाँ, तो हमारे पंडित जी भी दिखाई दे रहे हैं। तो ये लेफ्ट हैंड है, इस पे राइट हैंड रखना है और ये राइट नी पे रखना है, यानी कि ये हमारा बायां हाथ है, ये हमारा दायां हाथ है। अक्षत लेफ्ट हैंड में यानी कि बायां हाथ में रखना है, अक्षत और पुष्प, और इसको राइट पे रख के आंखें बंद रखेंगे। अगर आपके पास अक्षत और पुष्प नहीं है तो कोई बात नहीं, संकल्प भाव से भी पूरा होता है। तो संकल्प करने के लिए केवल मुद्रा बनाना है। तो आप आंखें बंद करके बैठे, और जब संकल्प बोलेंगे तब, तो संकल्प में क्या होता है? आंखें बंद करके बैठना है। जब आपका गोत्र बोला जाए तो गोत्र याद नहीं तो कुछ नहीं, शिव गोत्र बोल देना, कि वो शिव, सबका शिव गोत्र तो होता ही है। तो शिव गोत्र, अपना नाम, राशि याद है तो कोई बात नहीं है तो ठीक है, अपना परिवारजनों का नाम और अपने बंधुजन। और दूसरा कहते हैं आश्रित बंधु। आश्रित का मतलब होता है कोई भी कार्य होता है तो आप पे बहुत सारे लोग आश्रित रहते हैं। आपको कोई झाड़ू पोछा करने वाले होते हैं, चाहे
उनका भी हित के लिए भी संकल्प लिया जाता है। आश्रित, जो आश्रित, क्योंकि वो भी स्वस्थ रहेंगे तो आपके कार्य में वो भी सहायक बनते हैं। तो संकल्प जो है वो लोक कल्याण के साथ साथ आपका स्व कल्याण भी इसमें निहित होता है। तो संकल्प के बाद उसका बोलेंगे, उसके बाद समर्पण करने के लिए सामने थाली हो तो समर्पण करें, जिनके हाथ में अक्षत और पुष्प नहीं वो प्रणाम करके भगवान के चरणों में भाव वाला जो संकल्प है वो समर्पित करें, तो वो सिद्ध होने लगेगा। ये हो गया। तो रुद्र पूजा करने से पहले हम लोग गुरु पूजा से आरंभ करते हैं। गुरु पूजा से इसलिए करते हैं जिनके होने मात्र से हमारे जीवन में ये प्रकाश आया है, जिनकी वजह से आज हमारे जीवन में ये ज्ञान है, तो अपनी कृतज्ञता को अभिव्यक्त करते। कहते हैं अपने माता पिता है, अपने जो बड़े हैं, ऑफिस में हैं, जहाँ पर भी, उनको अपना कृतज्ञता अभिव्यक्त करते, तो उनके द्वारा जो हमें प्राप्त हुआ है वो ठहरता भी है और बढ़ता भी है। इसलिए कृतज्ञ जीवन होना चाहिए। तो अपनी कृतज्ञता को गुरु के चरणों में वंदन करते हुए हम आगे बढ़ते, और इसमें माता पिता, गुरु, आचार्य, कुल देवता, ग्राम देवता, इष्ट सभी की विधिवत आराधना और वंदना होता है। प्रथम वंदन माता को कहा गया है क्योंकि वो परमात्मा का ही स्वरूप है। तो अभी हम शुरू करते हैं। तो पहले गुरु पूजा से आरंभ करते हैं, फिर उसके बाद रुद्र पूजा में हम प्रवेश करते हैं। जय गुरुदेव।